सुद्धा असंच केलं त्यांनी आणि बोलून बाजूला सटकून जातो बोलून त्यो की ते त्यांच्याच जवळचे आहेत, मी काय ह्याला करील असं. आणि करणार तर ते आमिष दाखवून पोरांचे ब्रेन वॉश करून त्यांना गुन्हेगारीकडे वळवणार आणि हे असे कृत्य घडून आणणार. ही खूप मोठा विषय आहे की त्यांनी अजित पवाराकडे जाऊन अजित पवारांना सांगितलं की मला ह्या चौकशीपासून टाळा, मला ह्या चौकशीपासून लांब ठेवा, मला साथ द्या, नसता माझ्या लोकांना मराठ्याचे लोक मारतील मी जर चौकशीला गेलो तर. म्हणजे शंका येईल ना ते चौकशीला गेला म्हणजे. आणि मला तर मग असं वाटतंय तुम्ही असं बळ द्यायला लागलात आणि एवढा मोठा घातपात तो घडून आणतोय. त्याच्यापासून फडणवीस साहेब आणि अजितदादा जर त्याला क्लीन चिट देणार असली तर ही मात्र अवघड गोष्ट आहे. हे मात्र लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीसला आम्ही मानणारापैकी होतो, परंतु जर आता हे असं तुम्ही करणार असलात तो घातपात घडून आणणार आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याला क्लीन चिट देणार, तो म्हणणार मला या चौकशीपासून टाळा, या चौकशीपासून मला लांब राहू द्या. आणि मग हे अजितदादा आणि फडणवीस त्याला जर साथ देणार असले तर ही खूप वाईट गोष्ट आहे. इतकं नालायक सरकार मी आत्तापर्यंत कधीच बघितलं नाही की जे सत्याचं सत्य करत नाहीये, सत्याच्या बाजूने उभा राहत नाहीये, फक्त बोल घेवड्यासारखं भाषणातून बोलणार. इतकं नालायक सरकारच नाही बघितलं मी आत्तापर्यंत. त्यामुळं आमचा आता विश्वासच उडालाय सरकारवरचा बी, फडणवीसवरचा बी आणि अजितदादावरचा पण. कारण तुम्हाला जर ते आता आम्हाला ही माहिती मिळाली, जर हे असं असेल तर सरकार किती अवघड काम करत आहे. जर त्याने अजितदादाला आणि फडणवीस साहेबांना मला त्या चौकशीपासून टाळा, मला वाचवा असं जर तो म्हणणार असला, हे कधी सोपं नाहीये ना. कधी गेले होते काय वाटतं? नाही ते कधी गेला, 2-4 दिवसापूर्वी गेला असेल, 5-6 दिवसापूर्वी गेला असेल. तो आम्हाला काल जरा उशिरा ही माहिती मिळाली आणि शक्यतो आम्हाला माहिती मिळालेल्या सगळ्या आत्तापर्यंत खऱ्या झालेल्या. कारण तुम्ही एका विद्रोही माणसाला, एक नीच प्रवृत्तीच्या माणसाला, धनंजय मुंड्यासारख्याला तुम्ही वाचवणार असलात तर ही सोपी गोष्ट नाहीये. याचे दुष्परिणाम सरकारला भोगावं लागणार. कारण तुम्ही त्याला बळ द्यायला लागलात, तो टाळा म्हणायला लागला म्हणून तुम्ही त्याला चौकशीपासून टाळायला लागलात. आणि मग वर्षावरून देवबाप्पाने सांगितलं का काय की बहुतेक की तू आता काय कर, वैद्यनाथाची पूजा कर 24 तारखेला. कोणी? देवेंद्र फडणवीस सांगितलं असेल. तू पूजा कर, प्रचाराला लाग. अजितदादाचं ऐकून तू प्रचाराला लाग, पूजा कर एकदा वैद्यनाथाची. देवबाप्पाने वर्षावरच्या सांगितलं असेल. कारण तुम्ही इतकं वाईट कृत्य तो घडून आणताना त्याला साथ कसं काय देतात. त्याच्यामुळे आता आमचा विश्वासच उडालाय. आम्ही उद्या परवाच ती सगळी त्यांनी जी पोलिस पुरवले ते सगळे नाकारणार आहेत. हो, मी TV9 ला हे प्रामाणिकपणाने सांगतो, आम्ही स्वतः अर्ज करणार आहे. ते स्पीकर तुमचं काही नको आम्हाला, एकही पोलीस नको, तुमचं संरक्षण आम्हाला नको, काहीच नको. तुमच्यावरती आमचा आता विश्वासच राहिला नाही, अजिबात विश्वास राहिला नाही. उद्या परवा आम्ही जाऊन अर्ज देणार आहेत. फडणवीस साहेबांनी ते आमच्या असणारं संरक्षण सगळं काढून घ्यावं. आम्ही आमच्या समर्थ आहेत. मी माझं रक्षण करायला समर्थ आहे, माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला समर्थ आहे. आम्हाला तुमचं काहीच नको, तुमच्यावरती आमचा विश्वासच राहिला नाही. तुम्ही जर तुम्हाला तिथं येऊन सांगतोय अशी माहिती आम्हाला मिळती. आणि जर हे खरं असेल तर किती अवघड आहे. आम्हाला कळालेली माहिती जर खरी असेल तर किती अवघड आहे ती. जर तो तुम्हाला जाऊन म्हणतोय तिथं जाऊन म्हणतोय अजितदादाला की मला या चौकशीपासून घातपाताचा टाळा, याचा अर्थ ते लोक त्याचेच आहेत. कारण मराठी माझ्या लोकाला मारतील मी चौकशीला गेल्यावर. लोक म्हणतो ते जात नाही म्हणत, म्हणजे त्याची ती लाभार्थी टोळी, त्याचा अर्थ असा आहे गुन्हेगारीकडे त्यांनी वळवलेली. मला याच्यातून वाचवा, पायावर लोटांगण घेतोय त्यांच्या. तेच फडणवीस साहेबाकडे सुद्धा केलंय जणू. जर ते असं करतोय तर तुम्ही आमचे लोक मरून देणार का गरिबाचे? सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी नाही का? तो आमदार असू नाही तर तो मंत्री असू, त्याला चौकशीला गेलाच पाहिजे. तुम्ही असं सरकार चालवणार का लोकांना पाठीशी घालून? लोकांचे लेकरं मारू देणार? अशा पद्धतीचं सरकार तुम्ही जर चालवणार असलं नालायक नीच सरकार आणि विचार मी कधीच बघितलेले नाहीत. त्यामुळे तुमचं संरक्षण सुद्धा आम्हाला नको. आम्ही स्वतःहून उद्या परवा अर्ज करणार आहे की तुम्ही
ते तुमची सुरक्षा आम्हाला दिले सुद्धा काढून घ्या, आम्हाला काहीच नको तुमचं. म्हणजे धन्या मुंड्यांनी जे लोक मारायला पाठवले त्यांना मोकळं तरी येता येईल ना मारायला, आम्हाला त्यांना मोकळं राहील ना मैदान. मग त्यांचे लोक सुटून आल्यावर परत दुसरी कोणती टीम असेल त्याची तर मोकळं मैदान तरी राहील ना. आणि आम्हाला मोकळं मैदानच पाहिजे आता. वर्षावरील देवबाप्पा असा तुम्ही फडणवीसांचा उल्लेख केला. आता फडणवीसांवरती आणि या सरकारवरती तुमचा विश्वास राहिला नाही? कवर ठेवायचा, कवर ठेवायचा. ही का साधी सोपी गोष्ट समजता का तुम्ही? याच्यात राजकारण आणण्याचा विषय आहे का? एखादा जर घातपात घडून आणायला लागलाय, ते करणारे जर कबूल व्हायला लागलेत, हो आम्हाला धनंजय मुंडेंनीच घातपात जरांगे पाटलाचा करायचा सांगितलाय, तो बोलतो यांना रात्रंदिवस फोनवरती. आरोपीला ते आता बीडचं धरलेलं ते कोण, कांचन का काय, तो त्या 2 आरोपीपैकी एकाला 3 वाजता बोललेला आहे. अटक केलं यांना पाठ, त्याच्या अगोदर तिसरा पारा सायंकाळी 3 वाजता त्याला बोललाय. तो त्याच्यातला दुसरा एक आरोपी, त्याला धनंजय मुंडे स्वतः 11:30 पावणे 12 रात्री बोललाय फोनवरती. तुम्ही चौकशीला पाठवत नाहीत, आम्हाला एवढं कळत नाही का? आता 8-10 दिवस झाले त्या गोष्टीला, 10-12 दिवस उलटून गेलेत, तरी तुम्ही त्याला चौकशीत बोलत नाहीत. म्हणजे आम्ही एवढे मूर्ख आहेत, आम्हाला कळत नाही काय चाललंय ती. देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा 100% वाचवायला लागलेत.